एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोवंश चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस 17 लाख मुद्देमालासह अकोला पोलिसांनी केली कारवाई। स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी 11 गुन्हे उघड करून गुन्ह्यात वापरलेले 3 सिडान कारसह 16,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। एक स्विफ्ट डिझायर व 2 होंडा अमेज असे एकूण 3 चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहेत। या गुन्ह्यात 1,52,000 रुपये रोख रक्कम व 3 मोबाईल जप्त केली आहेत। 28 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान कोलखेड चौकातील गजानन महाराज मंदिराजवळ मुख्य रस्त्यावरून एक गोवंश जातीची गाय स्विफ्ट डिझायरमध्ये अज्ञात इसमांनी येऊन चोरी केली होती। सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते। तसेच सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन खदान अकोला येथे कलम 303(2) भारतीय न्याय संहिता दाखल झाला होता। तसेच त्याच रात्री पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीतील व्याळा येथील प्रकाश नथवाणी यांच्या घराजवळून रात्री पांढऱ्या रंगाची गाय पांढऱ्या रंगाच्या सिडान कारमध्ये टाकून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। तसेच सदर घटनेबाबत कलम 303(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोन्ही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने अकोला शहरात हडकंप माजला होता। त्याची सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाने दखल घेतली होती। गोवंश चोरीचे गुन्हे घडत असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। सदरील पथकाला आरोपी हे अजमेर येथून निघाले असून ते इंदोर मार्गे अकोलाकडे येत असून ते सध्या इंदोरवरून अकोलाकडे रवाना झाल्याचं समजल्याने पोलीस पथकाने मुक्ताईनगर येथील बसस्थानक येथे सापळा रचून आरोपी शेख रेहान शेख रशीद, मिर्झा शोएब बेग, मिर्झा अजहर बेग, शेख समीर शेख शब्बीर उर्फ मलंग, अरबाज खान फिरोज खान यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नमूद दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली। तसेच त्यांनी आणखी गुन्हे केल्याचं सांगितल्याने त्यांना अटक करून अकोला येथे आणण्यात आले। तसेच त्यांचे आणखी साथीदार असल्याचे त्यांनी सांगितले। आरोपी नामे गुरेश खान बहाद्वार, शेख अयूब शेख इलियास, शोएब खान, शब्बीर खान यांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेतला। ते मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। आरोपितांकडून एकूण नगदी 1,52,000 रुपये, 3 मोबाईल, किंमत अंदाजे 45,000 रुपये, गोवंश बोरीकरता वापरण्यात आलेल्या 3 सिडान कार असा एकूण 16,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नमूद आरोपितांवर यापूर्वी देखील अशा स्वरूपाचे भरपूर गुन्हे दाखल आहेत। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।